मीटिंगच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। राहुल गांधींची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची ही पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेत आंदोलन, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर राहुल गांधी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दृश्य आपण पाहतोय मुंबईमधली दृश्य आहेत। मुंबईमधलं आंदोलन चिघळलेलं आहे। त्या ठिकाणी आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। मुंबई पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांना हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन चिघळलेलं आहे। त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांना हटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। भर पावसामध्ये आता हे आंदोलन सुरू आहे। मुंबईत काँग्रेसचं निषेध आंदोलन सुरू आहे। काँग्रेसच्या माध्यमातून आपण पाहिले देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत। त्यातच मुंबईतली आपण हे दृश्य पाहतोय। मुंबईत काँग्रेसच्या माध्यमातून निषेध आंदोलन करण्यात येत आहे। आज संसदेत सुद्धा काँग्रेसच्या खासदारांनी निषेध व्यक्त करण्यासाठी काळा ड्रेस परिधान करून सर्व खासदार संसदेमध्ये आले होते। त्यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला आणि आता मुंबईमधली आपण दृश्य पाहतोय। विजय वडेट्टीवार त्या ठिकाणी दिसत आहेत, तर काँग्रेसचे इतरही महत्त्वाचे राज्यातील नेते आहेत। हे दृश्य आपण पाहतोय काँग्रेसच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलंय। कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्ये मात्र धरपकड सुरू आहे। मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनात आता हे आंदोलन सुरू आहे। तर आंदोलन चिघळल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते या आंदोलनामध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांची पोलिसांकडून मात्र धरपकड सुरू आहे। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय। मुंबईत काँग्रेसचं कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनात हे आंदोलन सुरू आहे। राजधानी दिल्लीमध्ये आपण पाहतोय जंतर मंतरवरती ज्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत त्या अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचं जे काही आंदोलन सुरू आहे, आंदोलनाला देशभरातून अनेक ठिकाणी पाठिंबा मिळतोय। या पाठिंब्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत। त्यातच मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणची ही दृश्य आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आंदोलन चिघळलंय। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धरपकड सुरू आहे। पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांना हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबईत काँग्रेसचं कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनात हे आंदोलन सुरू आहे। नीट परीक्षेचा महाघोटाळा झाला आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभरात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत। कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देण्यात येतोय। सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेलं संघटन हे वादळ कॉक्रोच जनता पार्टी आता राजधानी दिल्लीत धडकलंय। त्या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। मात्र जंतर मंतरवर जे काही आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता ठिकठिकाणी देशभरातून काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा आंदोलनं सुरू आहेत। मुंबईमधली दृश्य आपण पाहिली। काल आपण पाहिलं राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा आंदोलन केलं होतं। त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। प्रियंका गांधींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं। हर्षवर्धन सपकाळ त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांना सुद्धा पोलीस घेऊन जात आहेत। पाऊस सुद्धा सुरू आहे। मात्र पावसात सुद्धा आता काँग्रेसच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याचे दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसचे इतरही महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। विजय वडेट्टीवार हे सुद्धा उपस्थित आहेत। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सध्या धरपकड पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमातून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुंबईमध्ये काँग्रेसचं हे कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनात आंदोलन सुरू आहे। काल जशी आपण माहिती घेतली की राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन केलं होतं। त्या ठिकाणावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्यानंतर बऱ्याच घडामोडी आपण पाहिल्या। तब्बल 3 तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती। देशभरात आता त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून आता हे आंदोलन सुरू आहे। आंदोलन चिघळलेलं आहे। मुंबईमधली आपण हे दृश्य पाहतोय। काँग्रेसच्या नेत्यांना आता पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येतं। ही धरपकड सुरू आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस ताब्यात घेत असताना सुद्धा घोषणाबाजी करतायत। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। निदर्शने करण्यात येत आहेत। मुंबईमध्ये काँग्रेसचं हे आंदोलन त्या ठिकाणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा उपस्थित आहेत। माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सुद्धा त्या ठिकाणी हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपण दृश्य पाहतोय। पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांना
उचलण्याचा प्रयत्न सुरू आहे, हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याची प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय. हे आंदोलन सुरू आहे, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोलिसांची धरपकड सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. राहुल गांधी जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, 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 भाजप सरकार मुर्दाबाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.